जीभ मृत्यू किंवा जीवन बोलू शकते. त्यांना बोलायला आवडते ते त्याचे परिणाम भोगतील. नीतिसूत्रे 18.21 मधून. तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का ज्याने शब्दांनी तुमचं जीवन व्यक्त केलं? कदाचित हे प्राथमिक शाळेतील शिक्षक असावेत, ज्याने तुम्हाला सांगितले होते तू खूप हुशार आहेस. तसे असल्यास आपण कदाचित हे विसरलो नाही. शब्द हे जीवन देणारे आशीर्वाद असू शकतात. मधुर शब्द मधाच्या पोळ्यासारखे आहेत, आत्म्याला गोडवा आणि शरीराला चांगले. तर पाहूया निरोगी शब्दांची वैशिष्ट्य काय आहेत. 1. आध्यात्मिक शब्द लोकांना घडवतात. माझ्याशी बोलल्यावर कोणीतरी खुश आहे का? त्यांना खूप सकारात्मक वाटतंय का? हे खूप महत्वाचं आहे. दुसरं, आध्यात्मिक शब्द कृपा देणारे असतात. कलोसियस 4.6 असं म्हणतं, तुमचं बोलणं दयाळू आणि रुचकर असू द्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येकासाठी योग्य प्रतिसाद मिळेल. किंवा सुधारित आवृत्ती म्हणते, तुमचं बोलणं नेहमी कृपेने परिपूर्ण, मिठासारखं रुचकर असू द्या. मिठाचे योग्य प्रमाण अन्नामध्ये त्याची चव वाढवून त्याला रुचकर बनवते. 3. हितकारक शब्द योग्य वेळी बोलले जातात. नीतिसूत्रे 15.23 मध्ये पहा. तुम्हाला कधी एखाद्याशी काहीतरी शेअर करण्याचे वाटते की ते थकले आहेत, हे देखील तुम्हाला लक्षात येत नाही. योग्य वेळी योग्य ते बोलणे चांगले असते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तुमचे शब्द दुखावतात की तुमच्या जवळच्यांना मदत करतात? बायबल हे ओळखतं की शब्दात सामर्थ्य आहे. प्रभू, आज आम्हाला थांबव आणि इतरांना घडवणारे शब्द निवडण्यास मदत कर, जे शब्द कृपायुक्त आणि योग्य वेळी बोलले जातात. प्रभू तुम्हाला दुसऱ्याच्या आयुष्याबद्दल सकारात्मक बोलण्याचं सामर्थ्य देव तुमचं भलं करो.